गोंडीटोला गावाच्या सरपंच शीतल चिंचखेडे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गोंडीटोला गावाने यशस्वी वाटचाल केली। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोंडीटोला हे छोटेसे गाव। या गावात अवघ्या 2 वर्षात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने शासनाच्या विविध योजनांद्वारे गावाचा चेहरा-मोहरा बदलला। गावातील विकास कामे करीत असताना या गावाला तुमसर तालुक्यात पाणी पुरवठा अंतर्गत प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आले। अगदी छोट्याशा गावात सुसज्ज शाळा, डिजिटल अंगणवाडी, स्वतंत्र शौचालय, गावात रंगरंगोटी आणि सारस पक्षी संवर्धनासाठी गोंडीटोला गावाची भंडारा जिल्ह्यात ओळख आहे। एवढेच नव्हे तर सरपंच शीतल रणजित चिंचखेडे यांनी स्वतःचा मिळणारा सरपंच मानधन हे गावासाठी समर्पित केले असून या सरपंच मानधनातून त्यांनी सरपंच केअर फंड तयार केले असून या फंडातून गावात कुणाच्याही घरी निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी त्यांना तात्काळ 1000 रुपये दिले जाणार आहे। याशिवाय सरपंच माझी लाडकी बहीण उपक्रमासाठी गावातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शीतल चिंचखेडे यांनी न्यूज प्रभात मीडियाशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी गोंडीटोल्याचा सरपंच शीतल रणजित चिंचखेडे। मी गावामध्ये सरपंच मानधनातून केअर फंड जमा केली। ते केअर फंड जसं एखादा गरीब असलं आणि किंवा श्रीमंत असलं त्याच्या घरी मृत्यू पावलं की ते म्हणजे केअर फंडाद्वारे त्यांचं मानधनद्वारे आणि केअर फंडद्वारे त्यांना आपण मदत म्हणून त्यांना आपलं एक मानधन समर्पित करत आहे। म्हणजे वर्षातच असं नाही की म्हणजे एकच महिन्यामध्ये। आणि त्याच्यानंतर मी लाडली बहीण योजना ती पण राबवणार आहे। त्याच्यामध्ये जी वर्षातून एकदा जर लाडली बहीण योजना ती राबवलं तर त्याच्यातून माझं मानधन त्या लाडली बहिणीला जाणार आहे। आणि गावामध्ये मी खूप मोठं उपक्रम राबवली आहे। ह्या उपक्रमामध्ये जे मी काल 1 डिसेंबरला कार्यक्रम केली, त्या कार्यक्रमामध्ये गावामध्ये जे उपक्रम राबवून राहिली 2 त्याच्यामध्ये माझं जे मानधन आहे ते मी गावकऱ्यांना समर्पित करत आहे। गरिबांच्या दिलेल्या कष्टातून म्हणजे घामाचा पैसा आणि कष्टाचा पैसा असल्याने ते मी घेऊ शकत नाही, कारण मला सरकाराकडून मानधन मिळतो आणि ते गावकऱ्यांनाच मी समर्पित करत आहे। आणि गावामध्ये जे 2 वर्षामध्ये मी जी कामं केली ती खूप म्हणजे छान। प्रत्येक आपल्या छोटंसं गाव असताना मी 4 बाथरूम आहेत गावामध्ये, शाळा आहे, शौचालय आहे, सर्वच म्हणजे गावामध्ये सर्वच काही आहे। आणि सारस पक्षी म्हणून माझं गाव ओळखलं जात आहे गावामध्ये। आणि माझ्या गावामध्ये पाणी पुरवठ्याचा एक 97 गावामधून सत्कार झाला, त्याच्यामध्ये मला एवढं अभिनंदन वाटत आहे की कानाकोपऱ्यात माझं गाव पोहोचलेलं आहे, त्याच्यामुळे मला माझ्या गावाचे अभिनंदन वाटत आहे। सरपंच शीतल चिंचखेडे यांनी स्वतःच्या मानधनातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 49 नागरिकांचा सत्कार केला तथा सामाजिक उपक्रम राबवितांनी वनराई बंधारा, प्रत्येक चौकांना पूर्वजांचे नाव, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना, बाबासाहेब आंबेडकर चौकात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, पाण्याच्या टाकीजवळ परसबाग अशा अनेक उपक्रम राबविल्याची माहिती सरपंच शीतल रणजित चिंचखेडे यांनी दिली। गावामध्ये मी अजून पुन्हा उपक्रम राबवलेली आहे। गावकऱ्यांच्या 49 महिलांचा मी सत्कार केला आहे। त्याच्यानंतर मी बंधारे बांधलेली आहे। छोटंसं गाव असताना 4 बाथरूम तयार केलेली आहे। त्यामध्ये गावामध्ये प्रत्येक म्हणजे चौकाला मी पूर्वजनाचे नाव दिली आहे आणि प्रत्येकांना समावली आहे। त्या म्हणजे जेवढे लोक आहेत आपल्या गावामध्ये त्यांना सर्वांना समावलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे पोरांना वाचनालय तयार करून दिलेलं आहे। गावामध्ये आपण बिरसा मुंडाचं म्हणजे प्रतिमा मांडलेली आहे। गावामध्ये जेवढे गेट आहेत 2 गेट त्याला आपण सिरिंज लावला हो, हनुमान मंदिरांना सिरिंज लावलो हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं सुद्धा आपण म्हणजे वाचनालय तयार केलो। आणि गावामध्ये म्हणजे खूप मोठं उपक्रम राबवलेली आहे। गावामध्ये जर आपण गावकऱ्यांचं पण खूप सहकार्य आहे मला। गावामध्ये जेवढं आपण कार्यक्रम घेतो त्यामध्ये महिलांचं खूप सहकार्य आहे। आणि तिथे परसबाग सुद्धा लावलेला आहे, पाण्याच्या टंकीजवळ सुद्धा छोटंसं परसबाग तयार केलेलं आहे। आणि गावामध्ये जसं चौकामध्ये मी नाव दिलं आणि प्रत्येक झाडांना रंगरोटी करून खूप छान छोटंसं गाव बनवलेली आहे माझं। खरं तर गावाच्या विकासासाठी सरपंच आपल्या दारी उपक्रम राबविला असून गाव विकासासाठी
घराचे कर, पाणी पुरवठा कर वेळेवर भरावे असे गावातील नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले. या गाव विकासाच्या दृष्टीने राबविलेल्या उपक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, शाळेतील मुख्याध्यापक तसेच गावातील सर्व बंधू भगिनींनी, युवक युवतींनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले असून आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू असे सरपंच शीतल रणजित चिंचखेडे यांनी न्यूज प्रभात मीडियाशी बोलताना सांगितले. प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन मी सरपंच आपल्या दारी मी हे उपक्रम राबवलेली आहे. जसं नळाचं बिल घ्यायचं असलं त्यांच्याकडून तर प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन सन्यारी मी हे सर्व उपक्रम राबवलेली आहे. आणि आमचं कर्मचारी लोक आहेत ते प्रत्येक वेळेवर साथ देतात. आणि आमचं जसे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांना सुद्धा आपण एखाद्या वेळा बोलवलं तर ते पटकन धावून यायचे. म्हणजे मला प्रत्येक बॉडीचं, ग्रामपंचायतचं आणि गावकऱ्यांचं मला खूप सहकार्य आहे. त्याच्यामुळे माझं गाव समोर जाऊन राहिलेलं आहे.